जागा त्यावेळेस शिवसेना जिंकली होती आणि 82 जागा भाजप जिंकली होती। शिवसेना शिंदे शिवसेनेची अपेक्षा होती की साधारण 100च्या वर 100+ जागा मिळाव्यात म्हणजे मिळाव्यात त्यांची मिळाव्यात म्हणजे म्हणजे स्वतःच्या हिमतीवर नाही, त्यांनी जाव्यात। म्हणजे त्यांनी मागणी केली, आम्हाला द्या, असं द्या, आम्हाला द्या द्या। नाही, पण त्या 100+ जागांची ही मागणी भाजपनं पूर्ण केली नाही। 90 जागांवर शिंदे शिवसेनेला समाधान मानावं लागेल। एक लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही 2017ची गोष्ट करताय तेव्हाही भारतीय जनता पक्षाची जी काही भूमिका होती ती फेटाळून आम्ही स्वतंत्रपणे लढलो, याला स्वाभिमान म्हणतात। जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षानं अशा प्रकारच्या भूमिका घेतल्या आढळ दृष्टिकोनाच्या, तेव्हा शिवसेना स्वाभिमानानं बाजूला होऊन स्वतःच्या बळावर लढलेली, पण लाचारी पत्करली नाही। जेव्हा दिलेला शब्द भाजपनं पाळला नाही आणि पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही स्वतःहून बाजूला झालो स्वाभिमानानं आणि आम्ही आमचं राजकारण केलं। आम्ही ना दिल्लीत जाऊन बसलो, अमित शहाच्या दारात किंवा मोदींच्या दारात गवतावर बसून सफेद पॅन्टीला गवत लावून आम्ही परत मुंबईत आलो नाही। आम्ही लढलो, जे काय असेल त्या ताकदीनं लढलो आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्ही कायम ठेवला। पण आता चित्र फार वेगळं दिसते। ताबडतोब त्यांनी स्वतःला शिवसेना म्हणून घेणं बंद केलं पाहिजे, बंद केलं पाहिजे। ही शिवसेना नाही आहे, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना खरी आहे। पण राऊतसाहेब, ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा भाजपनं मान राखलेला दिसतो आहे। ठाण्यामध्ये सर्वाधिक जागा म्हणजे साधारण मी मुंबईच्या राजधानीची गोष्ट, महाराष्ट्राच्या राजधानीची गोष्ट करतोय बरं का। मालेगावला काय झालं, अमुक काय झालं, मीरा भाईंदरला काय, त्याच्याशी मी नंतर बोलू। मुंबई ही महत्त्वाचं आहे, महाराष्ट्राची राजधानी, जी अमित शहा आणि त्यांचे बिल्डर लॉबी गिळायचा प्रयत्न करते, त्याविरुद्धही लढाई आहे। भाजपची यादी जी आहे सर्वाधिक जास्त त्या यादीमध्ये मराठी व्यक्तींचा घटना असलेला पाहायला मिळतो। हो, पण भाजपा कोणाचा पक्ष आहे? भाजपा हा मराठी माणसाचा पक्षच नाही आहे। भाजप आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मुंबईच्या अस्मितेचा, मराठी स्वाभिमानाचा भारतीय जनता पक्षाचा काही मात्र संबंध नाही। त्याच्यामुळे त्यांच्या यादीमध्ये परप्रांतीयांचा भरणा असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय? आपल्याकडून उमेदवारी जाहीर केल्यानंतर